खेड्यातील देवपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या टोळीचा 3 दिवसांत पर्दाफाश, 3 गजाआड आणि मुद्देमाल जप्त. धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रभात नगर परिसरात एका बंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. फिर्यादी श्रीकांत बोरकर यांचे मामा प्रमोद धरणगावकर हे वयोवृद्ध असल्याने पुण्यात मुलाकडे वास्तव्यास आहेत, त्यामुळे त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पुढील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातून LG कंपनीचे वॉशिंग मशीन, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, मिक्सर आणि गॅस सिलेंडर असा एकूण 32,000 रुपयांचा संसारोपयोगी ऐवज लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल होताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या 3 दिवसात या गुन्ह्याचा यशस्वीरित्या छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अरबाज उर्फ माया शेख, फरदीन खान उर्फ रती फिरोज खान आणि उबेद अली उर्फ गोल्या अशरफ अली, सर्व राहणार देवपूर धुळे, या 3 संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस उपनिरीक्षक गणेश आघाव यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाचे विशेष योगदान राहिले. या पथकात अंमलदार मिलिंद सोनवणे, किरण मेहरुणकर, कैलास पाटील, राजेंद्र हिवरकर, भटेंद्र पाटील, प्रवीण पाटील, राहुल गुजाळ, सौरभ कुटे, शुभम बोरसे तसेच पोलीस चालक मनोहर भामरे आणि योगेश महाजन यांनी अथक परिश्रम घेत हा गुन्हा उघडकीस आणला आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. देवपूर पोलीस ठाणे येथे दिनांक 8/12/2025 रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता. फिर्यादी श्रीकांत मुरलीधर बोरकर यांनी तक्रार दिलेली होती. त्या अनुषंगाने त्यांच्या घरफोडीतून ज्या वस्तू चोरी गेलेल्या होत्या, जसे की LG कंपनीचे फ्रीज, LG कंपनीचं वॉशिंग मशीन, एक मिक्सरचा संपूर्ण सेट आहे आणि एक HP गॅस सिलेंडर आहे आणि एक लोखंडी वजन काटा आहे. या सगळ्या वस्तू ज्या आरोपींनी चोरून नेल्या होत्या त्या आरोपींचा शोध माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही शोध पथकाला योग्य त्या सूचना दिल्या. त्यानुसार CCTV फुटेज व इतर सोर्स यांच्या मार्फतीने सदरचे सगळ्या वस्तू या रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत आणि या घरफोडीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अरबाज उर्फ माया शेख, नंतर फरदीन खान उर्फ रती फिरोज खान, त्यानंतर उबेद अली उर्फ गोल्या अशरफ अली, हे सगळे राहणारे विटाभट्टी परिसरातले आहेत. या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं घरफोडी डिटेक्ट करण्यात आलेली आहे. तरी याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी प्रत्येक घराला सेफ्टी डोअर लावा, बाहेर मोठा लाईट ठेवा, बाहेर गावी जात असाल तर शेजारच्यांना कळवून जा, पोलिसांना कळवलं तर अधिक चांगलं.